एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। आजी हो उद्या रविवार तुला सुट्टी आहे ना? हो मग काय बेत ठरवलंयस? बेत नाही म्हणजे जेवणात काय बनवणार आहेस तू? काय? हे बघ माझी अशी इच्छा आहे उद्या सगळा स्वयंपाक तू करावास। मला ठाऊक आहे ग ऑफिसच्या कामामुळे तुला वेळ मिळत नाही, त्यातून शामरावाच्या पायाचं प्रकरण, पण तुला मनातून वाटत असेल ना की सगळ्यांना चांगलं चुंगलं खायला करून घालावं। हे बघ मुलगी पूर्ण सासरची कधी होते? स्वयंपाक घरावर तिचा ताबा येतो तेव्हा। हो का? पण काय काय हवं ते कर। हे बघ पापड, कुरड्या, भाजी, आमटी, भात काय जमेल ते कर। आणि हो गोडाचं जमतंय का बघ? गोड? पण आजी तुम्हाला तर गोड खायचं नाहीये ना? अगं चालतं ग, तुझ्या हातचं सगळं गोड चालेल मला। बघ श्रीखंड, बासुंदी काय जमतंय ते बघ। आणि ते काय ते शुगर फ्री काय असतं ना ते टाकून बघ। आज तुझ्या आजे सासूची डिमांड आहे असं समज काय? हो अहो हाँ लिसन ना, बोल बोल ऐकतोय मी। हे कसं दिसतंय? वा छान तुला काय सगळं छान दिसतं ग मग। आणि ना उद्या मी जरा पार्लर मध्ये जाणार आहे, चंद्रन फेशियल वगैरे। अगं पण उद्या रविवार आहे, तुला डबल ड्युटी, सगळेच घरी, त्यामुळे तुला स्वयंपाक करावा लागणार। तीच तर गंमत आहे ना, उद्या सगळा स्वयंपाक राधा करणार आहे। हो खरंच? लिसन ना, हा. घरात सून येण्याचे काय फायदे असतात ना ते अनुभवणार आहे हो मी। नाहीतर आपला गंगा मोठा होणार, मग त्याचं लग्न होणार, मग तो बायको आणणार, ती किचन मध्ये जाणार, बाप रे 15-20 वर्ष तरी गेली असती। पण राधामुळे हे सुख मला फार लवकर अनुभवायला मिळतंय। एकत्र कुटुंब पद्धतीचा फायदा आहे। अय्या, खरंच हो? म्हणजे लग्नानंतर एकही रविवार असा नव्हता की ज्या दिवशी मला स्वयंपाक घरात पाय टाकावा लागला नाही। पण राधा, तिच्यावरून ना मला असं जीव ओवाळून टाकावाचं वाटतं। पण आपण खोटं बोलायचंच नाही। मग तेच सांगते ना, खरं खरं सांगून टाकायचं। नाही पण आणखीन एक मार्ग आहे ना, खरा खरा स्वयंपाक करायचा। एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।